हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आय होप स्वामींच्या कृपेने सर्व छान असताल. तर चला आजचा व्लॉगचा स्टार्ट करूया. माझा तो प्लाझो आहे ना, तो खालून म्हणजे बॉटमच्या ठिकाणाहून जरा उसवला होता. ॲक्च्युली धुवून आहे ना त्याचे धागे वगैरे निघतात, तर ते धागे मी कापून घेतले आणि नंतर मग खालून त्याला टिप मारून घेतले. थोडासा मोठा पण होत होता. तसंही वरच्यावर काही शिवायचं असलं तर मग मी शिवून घेते आणि टिपा मारून घेते. वरच्यावर टिपा मारायला पण मला ड्रेस वगैरे येतात, तर मी करून घेते. आणि मला ड्रेस पण शिवायला जमतात, तर मी तुमच्याशी शेअर हळूहळू शेअर पण करेन की आपले ड्रेस कसे शिवायचे ते. आणि इथे मुले स्कूलवरून आले ना की त्यांचे शूज वगैरे पण उचलायला लागतात. त्यांना काय अजून सवय लागलेली नाही, शेवटी मुलेच आहेत ते. तर मुलांबरोबर मोठे केंद्रे यांचे सुद्धा शूज ते तसेच ठेवतात. त्याच्यामुळं दरवेळेस म्हणजे माझं ते कामच झालेलं आहे की शूज उचलायचे आणि आपले त्या शू रॅकमध्ये ठेवायचे. मग जेव्हा मी झाडून वगैरे घेते तेव्हा शूज जे आहेत ना ते ठेवून देत असते आणि मगच झाडून घेत असते. व्यवस्थित चपला वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून देत असते. हा असा शूज रॅक आहे, तो पण क्लीन करून घ्यायचा आहे मला. त्याच्या आतमध्ये कवरिंग करायचं आहे, ते पण तुम्हाला शेअर करेन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे घरात पण आपण जेव्हा किचनमध्ये येतो तर हा पसारा बघून, भांड्याचा जो पाळा आहे तो बघून खूप आपल्याला एकदम असं हे होतं, बॅड फील होतं. आणि किचन क्लीन असलेलंच खूप चांगलं असतं. तर इथं माझं ना जुना वायपर अजिबात काम करत नव्हता. 1-2-4 वर्ष झाले होते, 4 वर्ष तर झालेच होते त्या वायपरला. म्हणून मग मी पुन्हा पाणी टाकलं आणि नवीन वायपर घेतला. म्हणलं आपण तुमच्याशी मी शेअर केला आहे, तो मी डीमार्टमधनं घेतला होता. तर त्या वायपरचा रिझल्ट बघा, इतकं छान क्लीन पाणी निघतं. माझा किचन ओटा जरा थोडा फुटलेला आहे. ॲक्च्युली ती पट्टीच पडली होती, त्याच्यामुळे मग ते सिमेंट लावले, त्याच्यामुळे जरा विचित्र दिसतोय. पण नंतर मग मी पुन्हा ते काढून व्यवस्थित प्लेन सिमेंट लावून त्याला व्यवस्थित ऑइल पेंट देणार आहे, ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आणि नंतर माझं आता चालू झालं आहे क्लिनिंगचं, जो फॅन क्लिनिंग करायचं आहे ते. तर तिन्ही रूमचे फॅन मी क्लीन करून घेतले. ॲक्च्युली दर आठवड्याला मी क्लीन करत असते, पुसत असते. मागच्या आठवड्याला मी पुसले होते, पण ते तुमच्याशी शेअर नाही करता आले मला. आणि मी आता फक्त वरच्यावर ते झटकून घेतलेले आहेत. आणि ते बेडरूमचा पण मी फॅन क्लीन करून घेतलेला आहे. ॲक्च्युली ते फॅन आहेत ना आमचे जे ते खूप जुने आहेत, म्हणजे माझे सासरे जे आहेत ना त्यांच्या वेळेस ते लावलेले होते. तर अजूनही खूप चांगल्या पद्धतीने चालतात. त्यांचे कलर वगैरे गेलेला आहे, जरा थोडेसे हे झालेत, डल झालेत. पण मला असं आवडत नाही की नाही का, काही घरांमध्ये जरा जुनं झालं किंवा काही असं हे झालं तर ते लगेच विकून दुसरं आणायचं. मला असं हे गोष्टी पटत नाहीत, कारण आपण थोडी सेविंग पण करायला पाहिजे. ते सगळं आपल्याच हातात असतं की सेविंग आपण जर केली तरच ते पैसे आपल्याला पुढे उपयोगात येतात. पण जर चांगल्या जर परिस्थितीमध्ये फॅन असेल तर मग मला असं वाटतं की दुसरा फॅन घ्यायची गरज नाही आहे. आणि आपणही तसंही त्या फॅनला छान असं डेकोरेट करू शकतो ऑइल पेंटने वगैरे. ऑइल पेंट देऊन छान अशी डिझाईन वगैरे काढू शकतो. तेही आपल्या हातातच आहे की आपल्याला कसं ठेवायचं आहे आपलं घर, आपल्या वस्तू घरातल्या ज्या जुन्या आहेत त्या DIY करून कशा नवीन दिसतील, हे मला खूप आवडतं. तर मी तुमच्याशी ते हळूहळू शेअर करणार आहे, दाखवणार आहे. ॲक्च्युली काय ना, माझा अजून एक रेसिपीचा चॅनल आहे, त्याच्यामुळे मला जरा थोडं खूप एकटीला खूप बोदरेशन येतं की तो पण हँडल करायचं, रेसिपी शूट करायची, त्याच्यात वेळ जातो. पुन्हा मुलांचं घरातलं दोन्ही वेळचं नाश्त्याचं वगैरे सगळं पाहायचं, मग परत क्लिनिंग पण करायचं. तुम्हाला हा व्हिडिओ लॉगिंगचं चॅनल चालवायचा, म्हणजे मी दोन्हीही चॅनल घेतलेत हातामध्ये. ॲक्च्युली मी स्वतःला 1 वर्षभर दिलं आहे की बघूयात कोणता चॅनल जास्त ग्रो होतो आहे, त्यावर जास्त काम करायचं. कारण मी याच्या आधी पण 7 वर्ष जवळजवळ स्टडी करत होते गव्हर्नमेंटचा, आणि त्याच्यामध्ये मला भेटलं होतं यश. पण तेही म्हणतात ना, आपल्या नशिबात नसेल तर ती गोष्ट आपल्याला मिळत नाही, कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा. पण मी स्वतः हा माझ्या स्वामींवर विश्वास ठेवलेला आहे, त्याच्यामुळे मी अजूनही काय हारलेले नाही आहे. त्याच्यामुळं मी ना काही ना काहीतरी ट्राय करत राहते आयुष्यामध्ये, काही ना काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे मी हे यूट्यूबचे चॅनल ओपन केले आहेत की कुठेतरी मला सक्सेस मिळालं पाहिजे, कुठेतरी माझी ग्रोथ झाली पाहिजे, जे आपण शिक्षण घेतले ते कुठेतरी कामी आले पाहिजे.
तर आता मी घेतलं आहे वडापाव करायला. ॲक्च्युली वीकेंड जे असलं ना की प्रत्येक वीकेंडला मी काहीतरी वेगवेगळं करत असते आणि डेली तुमच्याकडं व्लॉग येत नाही आहेत, त्याच्यामुळे सॉरी. मी आता इथून पुढे डेली व्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही काय अपेक्षित करता माझ्याकडून, की व्लॉगमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल. आता त्याप्रमाणे मी व्लॉग टाकत जाईन. आणि आपलं नवीन चॅनल असल्यामुळे प्लीज जरा सपोर्ट करा. आपल्या याच्यामध्ये कसं असतं ना की हिंदी जे व्लॉग्स असतात ना त्याला जास्त डिमांड असते, पण मराठी व्लॉगला जास्त डिमांड देत नाही. पण एक मराठी स्त्री जर घरातलं सगळं करून जर स्वतः काहीतरी करायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच तिला पुढं नेण्याचं काम हे आपलं आहे, तुमचं आहे. तर प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. जे कोणी मला बघत असेल, कुठून पाहत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्लॉग कुठून पाहतात ते. तर मी इथे वडापावसाठी जे 5-6 हे घेतलेत ना बटाटे, तर ते उकडून घेतले होते. 6 बटाटे होते घरामध्ये, म्हणून म्हटलं करून टाकावा, कारण त्याला जरा मोड पण आले होते. तर मोड आलेले बटाटे जास्त करून यूज करू नका, कारण त्यामुळे आपलं युरिक ॲसिड वाढतं. म्हणजे हे मला बऱ्याचशा गोष्टी हेल्थच्या बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहेत, त्याच्यामुळे त्याच्या पण आहे टिप तुम्हाला मी काही सांगत जाईन. आणि तर मी काय केलं आहे, आधी फोडणीला तेल आणि जिरे मोहरी टाकली, आपली हिरवी मिरची आणि थोडीशी कसुरी मेथी वगैरे टाकून, थोडासा लसूण टाकून, मीठ वगैरे हळद टाकून आपला बटाटा परतून घेते चांगला आणि मगच ते काढते. तसं बाहेरच्यासारखं नाही. बाहेर आपण जे गाड्यावर खातो ते वडे डायरेक्ट तुमच्या कच्च्या बटाट्यामध्येच हिरवी मिरची आणि हळद वगैरे टाकून मिक्स करतात, मीठ टाकून, तर ते एवढे खास लागत नाही. पण शेवटी आपण घरी केलेले वडे जरा वेगळेच लागतात आणि टेस्टी लागतात. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि जर डिटेल रेसिपी हवी असेल तर मला सांगा, मी व्लॉगवर तुमच्यासाठी टाकेल. तर मला तशी कमेंट करा. आणि मी याच्या अगोदर पॅटी सगळ्या करून घेते व्यवस्थित आणि अशा पातळ अशा पॅटी करून घेते. जास्त जाड पण नाही, कारण सगळ्यांना बटाटे वडे पुरले पाहिजे, त्यानुसार मी करत असते. आणि हे मॅनेजमेंट आपल्या फक्त गृहिणीलाच माहिती असतं की किती जणं खाणारे आहेत आणि किती जणांना मग कसे ते वडे पुरणार आहेत, किंवा कसं आपण जे बनवतो पदार्थ, तर तो पदार्थ कसा पुरला पाहिजे हे फक्त आपल्यालाच माहिती असतं घरामध्ये, कारण आपण किचनमध्ये आपलंच राज्य असतं. नंतर काय केलं आहे, मी इथे पीठ जे आहे ना डाळीचं पीठ ते मळून ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ओवा टाकते मी, कारण ओवा म्हणजे पचायला हलका असतं आणि आपल्याला काही जास्त हे होत नाही, म्हणजे असं जडपणा येत नाही आपल्या पोटाला जर आपण वडेपाव घरी खाल्ले बनवून तर. आणि मी ते तळण्यासाठी ना मी सफोलाचं राईस ब्रँडचं तेल वापरते, म्हणजे मी फक्त तळणीसाठी ते तेल वापरते. इतर वेळेस माझं सनफ्लॉवरचं तेल असतं, म्हणजे मी 2 प्रकारचे तेल यूज करते. पण तळणीसाठी बेस्ट म्हणून आपलं राईस ब्रॅन ऑइलच मी कोलेस्ट्रॉल फ्री आहे तेच यूज करते. आणि इकडे सांबर पण मी ठेवलेलं आहे, सांबर पण माझं झालेलं आहे. सांबर मी अगोदरच तयार करून ठेवलं होतं. आणि वडे जे घेतलेत ना तळायला, तर ते वडे तळण्यासाठी आहे ना मी चमच्याचाच स्पूनचाच यूज केलेला आहे, कारण हाताने मी अजिबात वडे तळून घेत नाही, कारण हात प्रत्येक वेळेस धुवायचा, परत पुन्हा पुसायचा, मग त्याच्यामुळे मी चमचाचाच यूज करते. आणि जे आपण जे वडे टाकण्यासाठी ठेवतो ना ताटली, तर त्याच्यामध्ये मी एक कोरा पेपर घेतला आहे जो रिनचा असतो तो. आणि आपले साधे पेपर अजिबात यूज करू नका, कारण त्याला जे लिहिलेलं असतं ते कार्बनचं असतं. आणि मी बऱ्याच घरामध्ये बघते असे लेडीज लोक आहेत ना की ते आपला साधा पेपर यूज करतात. तर अजिबात किचनमध्ये साध्या पेपरचा यूज करू नका. एक मोस्ट रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी. तर जो व्हाईट पेपर असतो, जो प्लेन पेपर असतो तोच यूज करा, जेणेकरून त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल. किंवा मग एखादं नॅपकिन वगैरे असेल तर नॅपकिन यूज केलं तरी चालेल. हे बघा अशा प्रकारे मी वडे तयार केलेले आहेत. असे वडे झालेत माझे, एकदम ऑइल फ्री वडे राहतात माझे, कारण हे राईस ब्रॅन ऑइल खूप चांगलं आहे आणि त्यामुळे वडे पण जास्त तेल पित नाहीत. आणि मी सोडा पण एकदम, ज्यावेळेस आपण वडे तयार करतो त्यावेळेस मी सोडा टाकलेला आहे, त्याच्यामुळे तेल काही जास्त पिलेलं नाही आहे. हे बघा अशा प्रकारे मी वडे सोडते. आणि एकदा सवय होऊन गेली का व्यवस्थित आपल्याला वडे सोडता येतात आणि एकदम गोलसर ते वडे तयार होतात.
सगळ्यांनाच भूक लागली होती, त्याच्यामुळे चला आता पहिली ताटली पहिल्या चैतन्याला दिली, म्हणजे मुलांनाच अगोदर देते मग मोठ्यांना देते. आणि चिव आमची इथे बसली होती तिच्या मैत्रिणीबरोबर मस्त तिच्या हाऊसमध्ये खेळत, तर त्या दोघींना पण वडे तयार करून दिले. कोणी तिची मैत्रीण आली किंवा कोणी आलं तर मग मी त्यांना खाल्ल्याशिवाय अजिबात पाठवत नाही, काही दिल्याशिवाय किंवा चहा केल्याशिवाय अजिबात पाठवत नाही. आणि इथं मग तिचं नंतर केस पण विंचरायचे होते, आंघोळ झाली होती तर तिला राऊंड आणि स्ट्रेटच केस आवडतात असे, म्हणून मग मी आपला जो यांचा राऊंडर आहे ना तोच राऊंडर यूज करते केसासाठी, आणि छान असे केस वळले जातात त्याने. आणि नंतर मग ते केस होतात वाकडे, पण ते शेप जो आहे ना, जो राऊंडचा शेप असतो खाली आपल्या केसांना, तर तो शेप तसाच राहतो या राऊंडरमुळं. तर तुम्ही यूज करून पाहू शकता की छान वाटतं ते राऊंडरने केस वळवले तर. आणि तिला नंतर क्लिप पण लावते, तिला सगळंच लावायला लागतं, क्लिप, काजळ मी नेहमीच लावते लहान असल्यापासून, म्हणजे चैतन्य पण आणि हिला पण. आणि मी स्वतःसुद्धा जाईचं काजळ यूज करते, काही केमिकल वगैरे नसतं त्या जाईच्या काजळाला. आपल्या आजीने आपल्या परंपरेगत चालत आलेलं जे आहे तेच मी यूज करत असते. उलटं वेगळं दुसरं काजळ कोणतंच यूज करू नका, हे बेस्टच आहे. आणि मी सुद्धा लहानपणापासून माझ्याही डोळ्यात ते घालत आलेले आहे, माझी आईसुद्धा. तर चला हा ब्लॉग इथेच संपवते. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते कमेंटमध्ये नक्की टाका. आणि भेटूयात आपण अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.